हल्ली सोशल मीडियावर कोकणबद्दल एक गोष्ट खूप जास्त फिरतीये, ती म्हणजे एका विषारी पुराची गोष्ट. तर आज आपण याच वृत्ताचा आणि त्यामागे दडलेल्या अनेक वर्षांच्या संघर्षाचा जरा खोलात जाऊन आढावा घेऊया. हे वाक्य आहे सुप्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं. जरा विचार करा, विषाचा पूर आलेला आहे. जेव्हा केरळमध्ये महापूर आला होता तेव्हा त्यांना कोकणाबद्दल विचारलं आणि त्यांचं हे उत्तर होतं. म्हणजे बघा, एका वाक्यात त्यांनी तिथली सगळी भीषण परिस्थिती मांडली आहे. आता हा इतक्या वर्षांपासूनचा संघर्ष पुन्हा एकदा का चर्चेत आलाय? तर त्याचं कारण आहे एक परदेशी कंपनी. चला पाहूया हे नवीन संकट नेमकं काय आहे. तर बातमी अशी आहे की इटलीमध्ये ज्या कंपनीवर प्रदूषणामुळे बंदी घालण्यात आली होती, का? कारण त्यांनी नद्यांमध्ये धोकादायक रसायनं सोडली होती. आता त्याच कंपनीला असं म्हटलं जातंय की आपल्या रत्नागिरीतल्या लोटे परशुराम MIDC मध्ये कारखाना सुरू करायला परवानगी मिळाली आहे. आणि या कंपनीवर आरोप आहे फॉरेव्हर केमिकल्स वापरल्याचा. आता हे फॉरेव्हर केमिकल्स म्हणजे काय? तर ही अशी रसायनं आहेत जी कधीच नष्ट होत नाहीत. एकदा का ती मातीत किंवा पाण्यात मिसळली की हजारो वर्ष तशीच राहतात. आपल्या अन्नसाखळीत येतात, आपल्या शरीरात येतात आणि तिथेच घर करतात. विचार करा, किती मोठा धोका आहे हा. पण थांबा, ही गोष्ट फक्त या एका नव्या कंपनीची नाहीये. ही कहाणी आहे गेल्या 30 वर्षांपासून कोकणाच्या रक्तात, कोकणाच्या नसानसात भिनलेल्या विषाची. साधारणपणे 30 वर्षांपूर्वी इथे या रासायनिक कंपन्या यायला सुरुवात झाली. एक प्रकारचं जाळच उभं राहिलं. आणि आज परिस्थिती काय आहे? तर या माहितीनुसार एकाच परिसरात तब्बल 60 ते 70 कंपन्या विषारी रसायनं बनवण्याचं काम करत आहेत. 60 ते 70 एकाच ठिकाणी. म्हणजे हा आकडाच आपल्याला कल्पना देतो की तिथे किती मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालंय आणि त्याचा धोका किती मोठा असू शकतो. तर मग आता बघूया की या 30 वर्षांच्या औद्योगिकरणामुळे तिथल्या जमिनीचं, पाण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथल्या माणसांचं काय झालंय. जे काही समोर येतंय ते खूपच गंभीर आहे. बघा, वाशिष्ठी नदी जी कोकणची जीवनवाहिनी मानली जाते आणि दाभोळची खाडी दोन्ही अक्षरशः मरणाच्या दारात आहेत. खाडीतला मासा तर कधीच संपला, लोकांच्या बागा जळून गेल्या, शेत जमीन नापीक झाली. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालांमध्ये खरी माहिती दडपली जाते असा एक गंभीर आरोपही केला जातो. आणि साहजिकच जिथे पर्यावरण उद्ध्वस्त होतं तिथे माणसांचं आयुष्यही उद्ध्वस्त होतंच. ज्यांची रोजीरोटी मासेमारी आणि शेतीवर होती ते हजारो लोक आज बेरोजगार झालेत. पण हे इथेच थांबत नाही. माहितीनुसार या परिसरात कॅन्सर आणि श्वासाचे आजार इतके वाढले आहेत की त्याची गणतीच नाही. आता हे जे समोर येतंय ते ऐकून खरंच अंगावर काटा येतो. असं म्हटलं जाते की जेव्हा तक्रारी वाढू लागल्या तेव्हा कंपन्यांनी हे विषारी पाणी लपवण्यासाठी एक भयानक मार्ग शोधला. त्यांनी काय केलं तर जमिनीत खोलवर बोरवेल मारले आणि लाखो लिटर केमिकल थेट भूगर्भात सोडून दिलं. याचा परिणाम काय झाला तर लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आणि झऱ्यांमधून काळं विषारी पाणी यायला लागलं. या सगळ्यामुळे झालंय काय तर आपण ज्या कोकणाला ओळखतो ते कोकण आणि आजचं लोटे परशुरामचं वास्तव ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला आहे. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हिरवीगार झाडी, निळाशार समुद्र, लाल माती आणि तिथली साधीभोळी माणसं. म्हणूनच तर आपण त्याला देवभूमी म्हणतो, नाही का? पण याच देवभूमीमधल्या एका भागाला तिथलेच लोक आता नरकभूमी म्हणायला लागलेत, जिथे लोकांच्या जगण्यात दिवसाढवळ्या विष मिसळलं जातंय. विचार करा, देवभूमी ते नरकभूमी हा प्रवास किती भयंकर असेल. बरं, ही माहिती केवळ समस्या सांगून थांबत नाही तर पुढे काय करायला हवं यावरही एक कळकळीचं आवाहन करते. एक गोष्ट यात अगदी स्पष्टपणे सांगितली आहे, फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून किंवा फॉरवर्ड करून काहीही होणार नाहीये. मग प्रश्न उरतो की करायचं तरी काय? उत्तर सोपं आहे. गावागावात प्रत्यक्ष जमिनीवर उतरून एक चळवळ उभी करावी लागेल. जे काही मोजके लोक आज तिथे खरंच लढतायत त्यांच्या मागे ताकदीने उभं राहावं लागेल. कारण आजचं वास्तव असं आहे की अनेक गावांमध्ये फक्त म्हातारी कोतारी माणसं उरली आहेत. तरुणांनी आता पुढे यायला हवं. आणि जाता जाता एक खूप महत्त्वाचा प्रश्न मागे उरतो जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारा आहे. गाव एकदा का संपलं की ते पुन्हा उभं करता येत नाही.
मग आपलं हे सुंदर कोकण वाचवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, हा प्रश्न फक्त कोकणातल्या लोकांसाठी नाहीये, हा आपल्या सगळ्यांसाठी आहे. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.